तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला दिसेल मागे ट्रॅक्टर आहे. आपली लेवल व्यवस्थित झालेली आहे सगळी. तर अडचण अशी आली की ही दगड जी आहे ती ही दगड उपशाचे दगड सगळे रानात आले ते आता हातरून. आता ही याचाही चालू आहे. इकडे गाडीत टाकले ते. आता या गाडीला आपल्या साईडनं पत्र नसल्यामुळं गाडी काय लय भरा येणार नाही, नाहीतर इथनं पडणार दगड इकडून इकडून असे. जेवढी बसते ती तेवढीच अशी टाकाय चालू आहे आता. जिथं ताल ही फुटली तिथं दगड नेऊन टाकायची आपली म्हणजे. बरं, आता बसायचं नाही, सांडल उगं. येतो आम्ही टाकून. हो, तू फक्त गोळा करून ठेव पाठी 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 एका एका ठिकाणी अशी का नाही, थोडी थोडी गोळा करून ठेव. आम्ही येतो टाकून. पाऊस यायला लागलाय. तेव्हा इथं वर आबाळ आले काळ कुठ आणि गरजायला लागले, पाऊस यायला लागलाय. बरं वाटायला लागलं, पण लय गरम होत होतो ना. तिने एवढे ढिकलं गोळा करून ठेवली. थोडं पाणी पिऊन चालू करावं आता. इकडं बी केलं. हां, मला वाटतं चुरा आधी टाकावा आणि वर दगड मोठे. काय मग चुरा मोठी दगड आधी पडतेली रे खाली कुठेतरी. चुरा मस्त पैकी ते मुरुम आहे. चला, आयला भिजवता येईल काही, भिजवता येईल, भिजवता आता ही. झाडाखाली जा, मग झाडाखाली जा. पण मला बरं वाटायला लागले पावसात भिजायला. मी तर भिजणार बाबा. अरे तुझी आई तर झाली पाक. एवढं पाऊस लागायला लागलाय का? अवघडून जाशील म्हणावं. नीट तरी बस की. नीट बसायला आहे काय? अगदी त्या देवीच्या मंदिरात जावा. ही वर करायचं का? चालतंय चालतंय. बरं, राहू दे. पाऊस चांगला चालू झाला. मला बरं वाटायला लागलं जरा. काम मी नेमकं उन्हाचं चालू केलं आणि पाऊस आला. अंग सगळं गरम घामाघूम झालं तुम्ही. आता थंड वाटायला लागलं एकदम मस्त. तुला नाही बरं वाटत? आता एकदम पटांगण झालं बघा. आपल्या रानामध्ये जे मधले ताली होत्या का त्या काढून टाकल्या. त्याच्यामुळे हे पाणी साठायचं आणि रान पडीक पडायचं. वापशालाच येत नव्हतं. डॉन ये 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 चल. तर असं बाहेर निघली सगळी का अजून जोरात पाऊस आला. सगळं बट्या बोल. पावसाचं स्वच्छ पाणी बघा तिकडून वाजतच आलाय पाऊस. दान दान दान. आणि काळा ढग जी वर दिसतोय का जरा, ते पडायला चालू झालेलं आहे. मला वाटतं आता नाही होणार काम. बस करू का आपल्याला काय? पाऊस उघडल्यावर करू. अशा पावसात काम करायला नको वाटतं. त्या पाण्यामध्ये जरा ऍसिड असतं का सुरुवातीच्या? बघ ना, बोट अशी ही होती ती जरा भिजली की सुरकुतल्यासारखी होती ती. नाही नाही, ह्या पहिल्या पावसाने होतंय जरा तसं. झाली का पाण्यात भिजली की बोट चालूच आहे. मी गंजीकडे आलोय. गंजी एका ठिकाणी उघडी राहिली आहे. पाणी मुरलं म्हणजे लय ताप होईल बघा. इथं लय असतंय. त्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून आणलं. अरे बापू काय करतोय? काय चालू आहे? चपल्या घेतल्या त्या काय सगळ्याच्या? जावा जावा घरी जावा. आता चावी ट्रॅक्टरला जाय का? मी आणतो जावा. हा, माझ्या खिशात नाही. ट्रॅक्टरला जाय. येतो चावी घेऊन.
परत येऊ गाय घ्या यार घरी चला आता घरी चला. दिवस मावळून गेला. गायना भुईमुगाचं याल टाकलं आणि तो भुईमुगाचं याल ठेवून त्याच्यावर कागद झाकला. तर हे अंधार पडल्यामुळे दिसा नाही मला नीट. चला झालं आता सुट्टी झाली आपली. तर मंडळी आता घरी जाऊ विश्रांती घेऊ. आज लय कष्ट झालं. दगडं उचलली. दगडं उचलायचं सोपं नाही. आताडी गोळा होते ती. वाटे खराब व्हायला लागल्या. तिथं माणसं खराब व्हायला लागली काम करू करू. झालं आपलं आज दुसरी खेप आहे सकाळी ना. आता वाजलं 10:30 बरोबर का. एक खेप केली नाश्ता पाणी केलं आणि परत कामाला लागलं. काल पावसाने मजा केली. काम राहिलं जरा. एकच खेप झाली. चालू झाला. हा पाऊस एक डगार होता. त्या डगाऱ्यानं कमाल केली छोट्याशा. पावसाळा चालू झाला की आता उद्यापासून नक्षत्र निघतंय. नक्षत्र निघायच्या आधी 2-3 दिवस पाऊस चालू झाला. आता टाक ती वजे घेऊन चाललंय तिकडे. आपल्या गाडीला हे करायला पाहिजे हो. कडाने पत्रा बसवून घ्यायला पाहिजे. प्लेन पत्रा. मग जमतंय. नाही बारकी नाही. ती घ्या की पुढचा घ्या ती घ्या. खाण्यात अडकते ती तसली घ्यायची. कसं वाटतंय काम करताना. होय बापू काम करताना कसं वाटतंय म्हणलं बापूला. अभ्यास केलेलं बरं का काम केलेलं बरं असं विचारलं रे. कोणतं चांगलं वाटतंय. बापूला आमच्या राग आला. गाडी भरली. आता वेळ झाली सुट्टी करायची. बस आता हे बस करू. आता बस करू. आता नुसतं घाम निघायला लागलाय अंगातनं. मस्त वेगळी निघायला पाहून येऊ. आता थंडगार वारं मस्त सुटलंय. मला वाटतं टेम्परेचर आता कमी झालंय. आता टेम्परेचर कमी झालंय तर आपली ही सगळी कामं रोजच्या 4-4 गाड्या टाकल्या का नाही 4 दिवसात एकदा परत फनायचं. फनलं की परत दगडवर निघते ती. दगडीवर निघली की झालं. मग एकदा परत 5-6 गाड्या काढल्या की झालं. चला आता आंघोळ करून घेऊ. चला रे. पोहायला उतरले ती खाली. पोहाई ना काय दाव्याला धरून बसलाव. मस्त उन्हाचा आनंद घेते ती हिरीत. कसं वाटतंय बापू. कसं वाटतंय. गार गार पाणी गार आहे का गरम आहे. यांचा काय चाललाय योगा पाण्यात. योगा करतात काय पाण्यात. मासा आहेत का वा. त्याने मारली सुळकी त्यामुळे केस भिजली नाही त्याची. तिथनच आला. वरनं उडी नाही मारली त्यानं. खाली येऊन हे केलंय. पाण्यात उभा राहिला हो तुम्ही पाक. तुम्ही आडवं नाही. पाय हलवत नाही हात हलवत नाही. कसं पोहता बापू. काय झालं. निघला काय पाया खालचा दगड.
लांब लांब झेप घे बरं का, तिथल्या तिथं उडी मारू नको, लागल खाली. बापू हिथनं इकडे पायपापासूनच मार, पायपापासून. नको आदळतं पाण्यातलंय, काय करायचंय. कानात पाणी शिरतं व. बापू तिथनच मार आपली, मार. बापू 2 वर्ष झालं पावलाच नाही, त्यामुळे आज थोडासा उडी टाकाय घाबरतय. पळायला येते की त्याला, पाण्यात उतरते ती, उडी टाकाय घाबरतोय. तोंडात पाणी गेलं. जमायला लागलं भाऊ बापू तुला पण. गटकाळ्या खाते बापू थोड्याशा. बापू 3 वर्ष झालं पावला नाही, 3 वर्षात आज पावलाय, त्यामुळे त्याला थोडस. तर मंडळी आलोय आपण इकडच्या शेतामध्ये. ही भुईमुगाचं याला काढून ठेवलेलं आहे, ते घेऊन जायचं आहे आता आपल्याला घरच्या घरी. एवढं काढला बर, होते त्या निघते ते शेंगा का नाही, त्या निघते त्या ना. रान नांगरलं काय. तात्या कुठे गेला. बरं एवढं याल घेऊन जाऊ आता. गाडीत नसतं गेलं का, गाडीत कसं, गाडीवर कसं जायचं होतं. कुठं जाईल, जाईल सगळं जाईल, जात आहे सगळं, जात आहे. त्याला काय तवा पाणी आहे का प्यायला का, वरच आहे. बरं बरं, पाणी घेऊ. टेम्परेचर जरा कमी झालंय आता, तापमान कमी आलंय जरा. घेऊ एवढं याल सगळं गोळा करून आता, आणि जाऊ गायींना होत्याला न खायला, वाटोळ होईल नाही तर. काल बी पाऊस झाला तिकडे, मग काय सडाका झाला. झालं एवढं यायला राहिलं आता, गाडी फुल भरली. आता तेवढं राहू द्या, मला उशीर होईल. तिकडं तरी काय होणार आहे जर शेड मध्ये घाल की. मग काय तर बाहेरच लांब. कागद नाही ना, जे मग गाडीवर ये घेऊन. तर मंडळी आलो मी, गाडी खाली केली आपण यालाची, भुईमुगाच्या यालाची. आणि परत इथं आलो, इथं लावली गाडी, दगड भरायला चालू केलं. तिने एकटीनं गोळा केलं. म्हणलं तर मला भरून दे, पाट्या वाहतो.
पाठी तुझ्याकडे देऊ काय? तिथं लय मोठा आहे काय घ्याव हां पाठी देऊ काय? द्या की. खानाने निघाल ते असा निघायचं नाही.